महाराष्ट्रामध्ये UPSCचा काल रिझल्ट लागला आणि या रिझल्टमध्ये महाराष्ट्राचा आपला एक मित्र हा 529 रँकने पास झाला आहे. ऑल इंडिया 529 रँकने हा धनंजय दिघे जो आपल्याबरोबर आहे तो आपल्या महाराष्ट्रातून पास झालेला आहे. त्याच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. एक तर खूप अभिनंदन तुझं पहिलं. MPSC आणि UPSC करणाऱ्या आधी या सगळ्या लोकांना काय सांगशील? पहिला संदेश. म्हणजे जे MPSC UPSCच्या बाहेर करतात का हो तर त्यांना असं सांगाल की सगळेजण खूप एफर्ट्स घेत आहेत. काहींना यश येतं आहे, काहींना अपयश येतं आहे. तर माझं एवढं सांगणं असेल की कन्सिस्टंट एफर्ट करत राहा, बिलीव्ह इन गॉड, पॅरेंट्सशी बोलत राहा, मित्रांशी बोलत जा ज्यांना रिझल्ट येत नाही आहेत. सतत कोणाकोणासोबत तर राहत जावा आणि कम्युनिकेशन करत राहा कोणातरी सोबत. तू जेव्हा UPSCची तयारी करत होता त्याच्या आधीची पार्श्वभूमी काय? म्हणजे तू 11वी-12वी कुठं केलंय किंवा घरच्यांना जेव्हा सांगितलं तू UPSC करणार आहे मी आता, काय रिॲक्शन होत्या सगळ्या? माझं 12वीपर्यंतचं शिक्षण हे संगमनेर इथेच झालं आहे. त्यानंतर मी पुणे येथे DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आहे आणि मला लहानपणापासूनच इथं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येण्याची ओढ होती. तर घरच्यांचा माझा फुल सपोर्ट होता. ते नेहमी बोलायचे की तू करू शकतो, जितके अटेम्प्ट लागले तितके तू करू शकतो. आणि हो, आणि त्यांनी कधी असं माझ्यावरती प्रेशर नेऊन दिलं की तू हेच कर किंवा तेच कर, तर त्यांनी मला पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे. इंजिनिअरिंग करता करता इकडं येण्याचं कसं काय ठरवलं? जसं की मी सांगितलं, मला लहानपणापासूनच ओढ होती. इंजिनिअरिंग ॲज अ मी बॅकअप प्लॅन किंवा प्लॅन बी म्हणून घेतलेला. जर इथं वर्क नाही झालं UPSCमध्ये, कारण हे खूप अनसर्टन एक्झाम आहे की जिथं 9-10 लाख मुलं फॉर्म भरतात आणि केवळ एकच हजार मुलं सिलेक्ट होतात. तर आपण गॅरंटीने नाही सांगू शकत की माझं सिलेक्शन होईलच. म्हणून इंजिनिअरिंग ॲज अ प्लॅन बी केलं होतं आणि इंजिनिअरिंग झाल्या मी 2022मध्ये माझी प्रिपरेशन सुरू केली. किती अटेम्प्ट दिले? कितव्या अटेम्प्टला सुटलास? हा माझा थर्ड अटेम्प्ट होता. तर पहिला अटेम्प्ट मी 2023ला दिला, जिथे माझी प्रिलिम्सच नव्हती झालेली, जी की फर्स्ट स्टेज होती. सेकंड अटेम्प्टमध्ये माझी प्री झाली, पण मेन्स नाही क्लिअर करू शकलो मी. आणि ह्या अटेम्प्टमध्ये माझे प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिन्ही क्लिअर झाले. एक सध्या UPSC आणि MPSCकडे मुलांचा कल वाढतोय, पण त्याच्या मागे 4-4, 5-5 वर्ष ही मुलं घालवत आहेत आणि मग त्यांचा प्लॅन बी तयार नसतो. अशावेळी या मुलांना तू काय सांगशील? नेमकं काय करणं गरजेचं आहे? हा नक्कीच खूप अशी म्हणजे असे मुलं आहेत की जे 4-4, 5-5 वर्ष देत आहेत पण त्यांचं होत नाही आहे. तर जसं की मी पहिले सांगितले, एक्झाम खूप अनसर्टन आहेत, खूपच कमी मुलांचं सिलेक्शन होतं आहे. तर ह्यावेळी मी तर असं म्हणेल की एका एक्झामला कुठल्या स्टिक नाही राहायला पाहिजे. खूप साऱ्या गव्हर्नमेंटचे एक्झाम असतात, बँकिंगचे एक्झाम असतात, ॲट ए टाईम त्यासुद्धा ट्राय करायला पाहिजे. मी स्वतः आता IBची एक्झाम दिली किंवा MPSCची देतोय. तर एका याला कुठंतरी स्टिक नाही राहायला पाहिजे. आणि आपली जशी की इंडियन इकॉनॉमी एक्सपांडिंग आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण जॉब येत असतात. आणि UPSCनी पण सध्या खूपच चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे, प्रतिभा सेतू पोर्टल खोलून, की जिथे इंटरव्ह्यू अपियर जे स्टुडंट आहे आणि जे फायनलिस्टमध्ये नाही येऊ शकत आहे, तर त्यांच्यासाठी ते काहीतरी एक जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करत आहे पब्लिक सेक्टरमध्ये. तर शेवटचा प्रश्न, घरच्यांची काय रिॲक्शन होती? घरचे खूपच इमोशनल झालेले. मी जेव्हा कॉल केलेला तेव्हा ते इमोशनल झाले, रडायला लागलेले. मलाही कळत नव्हतं मी कसं रिॲक्ट करावं. आणि आता घरी जायचीच उत्सुकता आहे. फोन येत आहेत घरून सतत. तर तेच. कुठली रँक आता तुला मिळणार आहे आणि कधी जॉईनिंग होणार आहे? रँक मला माझी ऑल इंडिया रँक 529 आली आहे. आणि मे बी जर बघितलं गेलं तर इंडियन पोलीस सर्व्हिस IPS ही भेटू शकते. आणि जॉईनिंग मे बी 3-1 महिन्यानंतर असेल, ट्रेनिंग असेल आणि त्यानंतर मग जॉईनिंग असेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर हा होता धनंजय दिघे. हा ऑल इंडिया रँकमध्ये 529 रँकवर आलेला आहे आणि पुढे 2 महिन्याने त्याला IPS ही रँक मिळू शकते. पुण्याहून प्रतीक्षा पारखी, व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकट्टेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.